मुंबई महानगरातील मेट्रो आणि विमानतळाच्या कामांची घोषणा 2025 ते 27 दरम्यान महत्त्वाच्या मेट्रो मार्गाचं काम पूर्ण करणार. मुख्यमंत्र्यांनी केली प्रकल्पांच्या डेडलाईनची घोषणा. रायगडमध्ये थोरव्यांविरोधात खरं तर प्रोटेस्ट आता पाहायला मिळत आहे आणि यासोबतच रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. बीडच्या मस्साजोगमध्ये उद्या काँग्रेसची सद्भावना पदयात्रा, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ पदयात्रा, तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात यात्रा निघणार आहे. पंढरपूर फलटण रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण सुरू, तर रेल्वे मार्गासाठी 18 गावांमधील जमिनींचे भूसंपादन 45 दिवसात अहवाल रेल्वे विभागाला सादर होणार आहे. अमरावती जिल्ह्यात 22,000 लाडक्या बहिणी अपात्र, 35 महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ सोडलाय. अमरावतीमध्ये 6,98,536 महिला पात्र. गेल्या 10 वर्षातील विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात केवळ 9 महिन्यात परकीय गुंतवणुकीचा विक्रम, तर 1,39,000 कोटींची परकीय गुंतवणूक. महाडच्या शेलभोगाव गावात भीषण पाणी टंचाई, ग्रामस्थांवर पाणी विकत घेण्याची वेळ, गावातील महिलांचा प्रशासनाविरोधात आक्रोश. मुंबईत उन्हाचा तडाखा वाढलाय, तर तापमानाचा पारा काल 35.5 अंशांवर, रविवारी आणि सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा. वाळूच्या ट्रकने पुन्हा घेतला एकाचा बळी, ट्रकच्या धडकेत 11 वर्षीय मुलीचा मृत्यू, तर मुलीच्या मृत्यूमुळे भंडारा तुमसर महामार्गावर नागरिकांनी केलं रास्ता रोको आंदोलन. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर 2 रेल्वे ट्रक वाढणार, सिंहस्थात गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी निर्णय, तर स्थानकाच्या दोनही बाजूला होल्डिंग एरिया वाढवण्याचं नियोजन. अहिल्यानगर येथील कचरा डेपोला भीषण आग, अचानक आग लागल्यानं महापालिका कर्मचाऱ्यांची धावपळ, तर परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.